मार्केटमध्ये वाटाणा स्वस्त आहे तोपर्यंत हा पदार्थ तुम्ही करायलाच पाहिजे। चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटार पुरी आणि त्याच्यासोबत एक स्पेशल चटणीसुद्धा दाखवणार आहे। पण या चटणीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करेन। तर त्यासाठी काय करायचं, इथे पाण्यामध्ये मीठ घालून मी हे वाटाणे उकळवून घेतलेले आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची घालायची, बॉईल केलेले वाटाणे घालायचे, थोडंसं पाणी घालून याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, कलोंजी घालायची, तयार केलेलं जे वाटण होतं आपलं वाटाण्याचं ते घालून घ्यायचं, बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याचं कणिक मळून घ्यायचं। त्यानंतर हे कणिक एक 10 मिनिटांसाठी भिजत तसंच ठेवायचं। त्यानंतर इथे प्लॅटफॉर्मवरतीच मी याची पातळ अशी पोळी लाटून घेते आहे। त्यानंतर कटरच्या सहाय्याने अशा पद्धतीने याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या, गरम तेल करून घ्यायचं, त्याच्यामध्ये या पुऱ्या डीप फ्राय करून घ्यायच्या। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, चहासोबत भन्नाट लागतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।